तर 2021 मध्ये स्टॅटिस्टिक्स प्रमाणे 20 ते 65 वयोगटात 7,42,00,000 लोक हे डायबिटीजने ग्रस्त आहे. डायबिटीजचं ट्रीटमेंट चालू आहे. तर डायबेटिक रेटायनोपॅथी विषयी बोलायला तर आपल्या डोळ्याला 2 महत्वाचे पडदे असतात. एक पुढचा पडदा असतो ज्याला आपण कॉर्निया म्हणतो आणि एक पाठचा पडदा असतो ज्याला आपण रेटिना म्हणतो. तर मधुमेहामुळे आपल्या पूर्ण शरीरातल्या, फक्त रेटिनातल्या नाही, पूर्ण शरीरातल्या त्या छोट्या रक्तवाहिनी असतात त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतात. आणि त्या रक्तवाहिनी आपलं काम जे आहे म्हणजे बरोबर रक्त पुरवठा करणं ते नीट करू शकत नाही. तसंच आपल्या रेटिनामध्ये ज्या रक्तवाहिनी असतात त्या सुद्धा आपलं काम नीट करू शकत नाही, त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतात. त्याच्यामुळे डोळ्यात रक्तस्राव होऊ शकतो. डोळ्यामध्ये अजून छोट्या छोट्या रक्तवाहिन्या निर्माण होतात, कारण शरीराला तर रक्त पाहिजे, डोळ्याला रक्त पाहिजे. तर शरीर सिग्नल देतं डोळ्याला की नवीन छोट्या रक्तवाहिन्या अजून निर्माण करायला. पण ह्या ज्या नवीन रक्तवाहिन्या असतात त्या कमकुवत असतात, त्या ओरिजिनल सारख्या मजबूत नसतात. तर त्यांच्या भिंतीतून द्रव बाहेर येत राहतं आणि ते द्रव आपल्या पाठच्या पडद्यामध्ये साठतं आणि त्याच्यामुळे पाठचा पडदा सरकू शकतो. अजून खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर या सगळ्याला आपण डायबेटिक रेटायनोपॅथी असं नाव देतो. काही त्यातली आहेत म्हणजे अस्पष्ट दिसणं, किंवा जर रक्तस्राव झाला तर त्यांना काळे टिपके दिसू शकतात डोळ्यासमोर. डोळ्यासमोर डासासारखे छोटे छोटे नाचणारे टिपके ज्याला आपण फ्लोटर्स म्हणतो ते दिसू शकतं. दृष्टी कमी होऊ शकते आणि खूप सिव्हिअर झालं म्हणजे एकदम एंड स्टेजला पोहोचलं तर पाठचा पडदा सरकल्याने पूर्णपणे दृष्टीही जाऊ शकते. डायबेटिक रेटायनोपॅथीच्या आधी मी डायबिटीजचं सांगते. डायबिटीजचे 2 प्रकार असतात, टाईप 1, टाईप 2. जो टाईप 1 असतो त्याला आपण ज्युव्हेनाईल डायबिटीज मेलायटस म्हणतो, म्हणजे तो लहान वयोगटात आपण पकडू शकतो आणि लहान वयोगटात लोकांनाच होतो, म्हणजे 4 ते 7 किंवा 10 ते 14 या वयोगटात. त्याची ट्रीटमेंट फक्त इन्सुलिन असते. आणि जो दुसरा टाईप 2 डायबिटीज आहे तो जास्त कॉमन असतो, जो 45च्या वरच्या वयोगटात होतो. त्याच्यामध्ये आपण डाएट चेंजेसने, थोडा लाईफस्टाईल चेंजेस, एक्सरसाइज करणं, मग त्याच्यानंतर औषधं, इन्सुलिन असा ट्रीटमेंट असतो. तर डायबेटिक रेटायनोपॅथीमध्ये 2 प्रकार आहेत. त्याचा नॉन प्रॉलिफरेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये कमकुवत रक्तवाहिन्या अजून निर्माण नाही झाल्यात असा एक प्रकार, आणि प्रॉलिफरेटिव्ह ज्याच्यात ऑलरेडी डॅमेज जास्त असतो, छोट्या कमकुवत रक्तवाहिन्या निर्माण झाल्या असतात. साहजिकचपणे नॉन प्रॉलिफरेटिव्ह हे थोडं बेटर असतं, कमी गंभीर असतं, आणि प्रॉलिफरेटिव्हचा डॅमेज जास्त असतो. डायबेटिक रेटायनोपॅथीला पकडण्यासाठी चाचण्या ओपीडी बेसिसमध्ये असतात, म्हणजे आपल्या आउटपेशंट डिपार्टमेंटमध्ये अनेक चाचण्या असतात. त्यातली सगळ्यात सोपी म्हणजे आम्ही म्हणतो इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपी, म्हणजे एक दुर्बीण असते, तुमच्या डोळ्यात ड्रॉप टाकला जातो ज्याने डोळ्याची भावली मोठी होते आणि मग दुर्बिणीने आपण रेटिनाचा म्हणजे पाठच्या पडद्याचा तपास करतो. त्याच्यात आपल्याला दिसतं की कुठे काही कमकुवत रक्तवाहिन्या आल्या आहेत का, कुठे रक्तस्राव झाला आहे का, आतल्या आत रक्त साचलं आहे का, द्रव साचला आहे का रेटिनामध्ये. तर इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपी. त्याच्यानंतर दुसरं असतं ओसीटी, म्हणजे ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी. त्याच्यात एक मशीन असतं, ते तुमच्या रेटिनाचा फोटो काढतो आणि त्या फोटोमध्ये प्रत्येक लेअर आपल्याला दिसतं, म्हणून कुठे जर काही रक्तस्राव किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आपण तो एक्झॅक्ट पिन पॉइंट करू शकतो की तो डोळ्याच्या कुठल्या भागात आहे, किती सिरियस आहे. तर युजली आधी आपण इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपी करतो, मग ओसीटी करतो. आणि अजून एक तपास आहे ज्याला आपण FFA म्हणतो, म्हणजे फंडस फ्लोरेसेंट अँजिओग्राफी. एक फ्लोरेसेंट नावाचा डाय असतो जो इंजेक्ट केला जातो पेशंटला, आणि निळ्या प्रकाशाखाली पाठच्या रेटिनाला बघितलं जातं स्क्रीनवर. जसा तो डाय रेटिनामध्ये रक्तवाहिनींमध्ये पसरतो, तर कुठे पण रक्तवाहिन्या अगर कमकत असतील, कुठे काही प्रॉब्लेम लिकेज असेल तर तो डाय तिथे जाऊन बसतो आणि आपल्याला पिन पॉइंट करता येतं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे. हा तपास ट्रीटमेंटसाठी सगळ्यात महत्वाचा आहे. आणि ऑफकोर्स डायबिटीज
किती गंभीर आहे ते पकडण्यासाठी तर आपल्या नेहमीच्या रक्ताच्या चाचण्या असतातच. म्हणजे ब्लड शुगर लेवल उपाशीपोटी आणि जेवणाच्या 2 तासानंतर केलेली, तर उपाशीपोटी 100 पर्यंत नॉर्मल असतं आणि जेवणानंतर 140 पर्यंत नॉर्मल असतं. आणि एक HbA1c म्हणून पण असतं. HbA1c हे पाठच्या 3 महिन्यात तुमची शुगरवर किती कंट्रोल आहे ते दाखवतं. तर 6.5च्या पुढे व्हॅल्यू असेल तर ते नॉर्मल नसतं, म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये नाही. एक म्हणजे तुमचं ब्लड शुगर कंट्रोल कसं आहे, तर रेटिनाचा किती पण उपचार केला पण तुमच्या बॉडीतली ब्लड शुगर नॉर्मल नसेल तर ते परत परत होत राहणार. ते एक न संपणारच चाक फिरत राहणार. सगळ्यात आधी म्हणजे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणायची. त्याच्यासाठी डाएट चेंजेस करायला लागतील. म्हणजे जसं आपण नॉर्मल डायबिटीसला सांगतो की बटाटा नाही खायचा, भात नाही खायचा, साखर टाकून चहा नाही प्यायचा, मग एक्सरसाइज करायचं. जर त्यांना अजून बीपी वगैरे ब्लड प्रेशरचा पण आजार असेल तर ते पण कंट्रोलमध्ये आणणं इम्पॉर्टंट आहे. वजन कमी करणं, सिगरेट बिडी बंद करणं, ते सगळं करायचं. मग त्याच्यानंतर जर ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आले, आपण औषधं चालू केली, सगळं केलं, मग आपण रेटिनाचा तपास करून रेटिनाचं ट्रीटमेंट करायचं. तर रेटिनाच्या ट्रीटमेंटमध्ये 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. सगळ्यात म्हणजे लेझर असतं. तर डायोड, आर्गॉन असे वेगवेगळे लेझर असतात. जी पण कमकुवत रक्तवाहिनीतनं द्रव पसरत आहे, आपण त्याला लेझर करून टाकतो. ह्याचा प्रिन्सिपल असा आहे की जर रेटिना अर्धवट डॅमेज आहे आणि कमकुवत रक्तवाहिन्या आहेत, ते सिग्नल्स पाठवत राहणार रेटिनाला की अजून कमकुवत रक्तवाहिन्या निर्माण होत राहणार आणि मग ते कधी बंद होणार नाही, द्रव साचणं आणि रक्तस्राव. तर आपल्याला तो सायकल कट करायचा आहे. म्हणून जो डॅमेज झालेला रेटिना आहे आपण त्याला नष्ट करतो की इतर मग अजून रक्तवाहिन्या निर्माण करायला सिग्नल जाणार नाही. तर ह्याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायला पेशंटला अशी आहे की जी रेटिना ऑलरेडी डॅमेज झाली आहे त्याची नजर परत येत नाही, ती परत अगदी पहिल्यासारखी होत नाही. ट्रीटमेंट ह्याच्यासाठी असते की पुढे अजून डॅमेज नाही झाला पाहिजे, ते तिकडेच थांबलं पाहिजे म्हणून. तर लेझर एक असतं. दुसरं म्हणजे इंजेक्शन येतात अँटी वेजेफला. वेजेफचा फुल फॉर्म म्हणजे वॅस्क्युलर एंडोथिलियल ग्रोथ फॅक्टर. जे मी सिग्नलचं बोलत होते की जर रक्तवाहिन्या डॅमेज झाला तर त्या सिग्नल पाठवतात आणि मग कमकुवत रक्तवाहिन्या निर्माण होतात. तर हा सिग्नल म्हणजे वेजेफ. तर त्याला नष्ट करायला अँटी वेजेफ, त्याची अँटी वेजेफची इंजेक्शन्स येतात. ते आपण डोळ्यात देतो, जेणे पण सेम प्रिन्सिपल आहे की आपण ते चाक बंद करतो मध्ये, की ज्या डॅमेज झाला आहे रेटिना त्याच्या रक्तवाहिन्या अजून डॅमेज होणाऱ्या रक्तवाहिन्यांना निर्माण नाही करू शकणार. तिसरं म्हणजे सर्जरी. जर पाठचा पडदा सरकला असेल तर सर्जरी हाच उपाय असतो. ते कुठल्या पण औषधाने वगैरे ठीक होत नाही, पण ते म्हणजे खूप ऍडव्हान्स्ड मधुमेह रेटिनोपॅथी मध्ये सर्जरी लागू शकते. पेशंट्स आम्हाला असा प्रश्न विचारतात की मग आता बरं होईल ना, जेवढा डॅमेज झालाय ते ठीक होईल ना. तर ह्याचं उत्तर देणं म्हणजे थोडं कठीणच आहे. कारण जसं मी सांगितलं की ऑलरेडी जो रेटिना डॅमेज झाला आहे तो काही ठीक करता येत नाही. आपल्याला पुढचा डॅमेज थांबवता येतो. तर डायबेटिक रेटायनोपॅथी पूर्णपणे बरी होते का, त्याचं उत्तर आहे नाही. पण ती आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो का, पुढचा डॅमेज थांबवू शकतो का, त्याचं उत्तर आहे हो. डायबेटिक रेटायनोपॅथीचे खूप सगळे रिस्क फॅक्टर ज्याला मी म्हणतो म्हणजे घटक आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीज तुमच्या शरीरात किती कालावधीपर्यंत आहे, किती वर्ष तुम्हाला डायबिटीज आहे, हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. सुरुवातीचे 5 वर्ष रेटिनावर काही प्रतिकूल परिणाम होत नाही. त्याच्यानंतर मात्र हळूहळू ती प्रोसेस चालू होते. तर जेव्हा तुम्हाला डायबिटीज पकडला जातो, जेव्हा डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला कळतं की आपली शुगर जास्त आहे, तर टाईप 2 डायबेटिक्सने लगेच नेत्ररोग तज्ञकडे अपॉइंटमेंट घेऊन रेटिना चेकअप केलाच पाहिजे. कारण त्यांचा डायबिटीज ऑलरेडी डेव्हलप झालेला असतो, नंतर पकडला जातो. जे टाईप 1 डायबेटिक्स असतात, ज्यांना लहानपणी डायबिटीज होतो, कारण त्यांचा डायबिटीज लवकर पकडला जातो, तर त्यांना लगेच टेस्ट करायची गरज नाही रेटिनाची. ते थांबवू शकतात 1-2 वर्ष. पण टाईप 2 ला लगेच केली पाहिजे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट घटक किती कालावधी तुम्हाला आहे. दुसरा म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर ब्लड प्रेशर आहे का.
ब्लड प्रेशर जर जास्त असलं त्याने सुद्धा रक्तवाहिनींवर प्रतिकूल परिणाम होतात. आणि जर तुम्हाला मधुमेह पण असलं तर ते असं म्हणतात ना, 1 आणि 1 2, मग त्याचा डॅमेज जास्त होतो. तर ब्लड प्रेशर असलं तर त्याच्यावर स्ट्रिक्ट कंट्रोल पाहिजे. तिसरं म्हणजे तुमचा शुगरवर कंट्रोल काय आहे. शुगरवर कंट्रोल नसला तर रेटिनाचं किती पण ट्रीटमेंट केला तर काहीच उपयोग होणार नाही. तर शुगरवर स्ट्रिक्ट कंट्रोल हा महत्वाचा. मी आधी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की शुगरचे व्हॅल्यूज काय आहेत त्याप्रमाणे. मग सिगरेट बिडी ओढणं हा पण एक रिस्क फॅक्टर असतो. ओबेसिटी म्हणजे अतिशय लठ्ठपणा हा पण एक रिस्क फॅक्टर असतो. तर हे सगळे काही घटक आहेत ज्याने कळतं की कोणाला रेटिनोपॅथी लवकर निर्माण होऊ शकते. पण हे सगळं समजूनही ज्यांचा डायबिटीज एकदम कंट्रोलमध्ये असतं स्टार्टपासनं, त्यांना ही डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते. असं नाही की त्यांना होणारच नाही, पण त्यांना मे बी कमी होईल, लाईक गांभीर्य कमी असेल किंवा लेट होईल असं. रेटायनोपॅथी आपण डिले करू शकतो. आपण त्याला लेट व्हायला हेल्प करू शकतो की शुगरवर कंट्रोल ठेवायची, एक्सरसाइज करायचं, बीपी कंट्रोलवर ठेवायचं, स्मोकिंग नाही करायचं वगैरे. पण काही कालावधीनंतर थोडे चेंजेस तर होतातच रेटिनावर. मग यावेळी तुम्ही लक्षणं काय आहेत त्याच्याविषयी जागरूक राहून लगेच नेत्ररोग तज्ञकडे जाऊ शकता. टाइमवर ट्रीटमेंट घेणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी सांगू नाही शकत किती असे पेशंट आहेत जे टायमावर आले आणि त्यांचे डोळे लिटरली वाचले ना, तर त्यांची अख्खी दृष्टी गेली असती. तर तुम्हाला यातली काही लक्षणं असली तर लगेच जायचं, स्पेशलिस्टकडे जायचं, नेत्ररोग तज्ञकडे जायचं आणि रेटिनाचा चेकअप करायचा. आणि जी काय ट्रीटमेंट सांगितली जाते, लेझर असो, इंजेक्शन असो, ती लगेच करायची. कारण जर वाढ बघितली तर तो डॅमेज परत थांबवता येत नाही. तो एकदा झाला तो झाला. तर आपण तेवढंच करू शकतो, अजून काय नाही. ज्यांचा मधुमेह नियंत्रणात आहे त्यांना डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते, पण ती युजली एवढी गंभीर नसते, एवढी लवकर पण होत नाही, लेट होते. आणि ते एवढंच तुम्ही करू शकता, तुम्ही अजून काय करू शकत नाही. तर मग त्यांना होणार, पण लेट होणार आणि कमी गंभीर होणार. टाईप 2 डायबिटीज असेल त्यांनी पहिला रेटिना चेकअप जसा त्यांचा डायबिटीज निदान होतो तर लगेच जाऊन केला पाहिजे. आणि त्या चेकअपमध्ये जर नॉर्मल आलं तर आम्ही म्हणतो वर्षातनं एकदा फॉलोअप ठीक आहे. जर त्या चेकअपमध्ये काही रेटिनोपॅथी पकडली गेली, जरी ती कमी गंभीर असेल, नॉन प्रॉलिफरेटिव्ह असेल, पण मग त्याच्या ग्रेड्स प्रमाणे आम्ही सांगतो. जर नॉन प्रॉलिफरेटिव्ह असेल तर 4 ते 6 महिन्यात एकदा तपास. जर प्रॉलिफरेटिव्ह असेल तर डिपेंडिंग किती गंभीर आहे त्याच्याप्रमाणे 2 ते 3 महिन्यात पण करायला लागू शकतो त्यांना. हे टाईप 2चं. टाईप 1ला जसं त्यांचं निदान होतं लगेच तर काही करायचं नसतं, पण त्याच्या 2-3 वर्षानंतर ते चेकअप करू शकतात. आणि मग टाईप 2 सारखंच की जसं काय गंभीर्य असेल त्याप्रमाणे तसा फॉलोअप करायचा.